वा प्लीज. आयोजक कोणी असाल त्यांना सांगायचं आहे प्लीज थांबा. JDS 8 नंबर 7 नंबर मोरेगाव चॅलेंजर 6 नंबर LNCC 5 नंबर हितांश क्रियांश 11. पहा सुपरस्टार रिसॉर्ट्सचे सर्व अर्थातच शैलेश दादा वैती आणि रवी दादा वैती यांना मी विनंती करतोय. दादा आपण या आणि उपाध्यक्ष साहेब मुरलीधर मेहर साहेब आपल्याला विनंती असेल प्राइज डिस्ट्रीब्युशन आपण चालू करतो आणि त्या कारणास्तव आपल्याला ती विनंती असेल आपण या प्लीज. मान्यवरांना विनंती असेल संपूर्णतः आयोजक आपण स्थानापन्न व्हायचे आणि त्यानंतर आपण सांघिक पारितोषिक ह्या स्पर्धेतील ही देणार आहोत. हॅलो चिक हॅलो चिक हॅलो चिक. बघा आलेल्या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचंय. आणि खेळाडूंना विनंती असेल जय साई करण प्लीज रिक्वेस्ट असेल VVSC आपण टीम मीटिंग सुजित दादा आपण मुख्य मंचावर यायचं. बघा विरार क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत त्यांना मी विनंती करतोय दादा आपण या. भावेश दादांना विनंती असेल आपण मुख्य मंचाच्या दिशेने या. गावातील अनेक वरिष्ठ आहेत. भावेश दादा आपण देखील स्थानापन्न व्हायचंय. भूपेश दादा आपल्याला देखील विनंती असेल आणि सुपरस्टार रिसॉर्ट्स आणि रिसॉर्ट्सचे सर्व हे थोड्याच वेळात येतात. तुर्तास ह्या स्पर्धेतील 8वा क्रमांक आणि 8वा क्रमांक तब्बल 32 संघांचा समावेश आणि 32 संघातून 8वा क्रमांक जातोय. संघाचं नाव आयोजक आम्हाला रेडी राहायचंय प्लीज. आपत्सात चर्चानंतर परेश साहिल आता सर्व सुरळीत झालंय. थोडक्यात आता लक्ष द्या प्लीज. पारितोषिक आहेत ट्रॉफीज आहेत आणि आपण ते द्यायचे आहेत मान्यवरांच्या हाती आणि तेथून आपण ती सुरुवात करतोय. ह्या स्पर्धेतील 8वा क्रमांक संघाचं नाव टीम JDS. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. तब्बल 32 संघांचा समावेश आणि त्या 32 संघातून 8वा क्रमांक जातोय त्या संघाच्या नावी. दयानंद मेहर साहेब यांना मी विनंती करतो आपण या. JDS संघ अनुपस्थित आहे आणि त्याच्या जागा भरण्यासाठी आता योगेश भोईर आहेत आणि ते हे बक्षीस स्वीकारतात. त्यानंतर ह्या स्पर्धेतील 7वा क्रमांक संघाचं नाव मोरेगाव चॅलेंजर्स. JDS संघ तब्बल 32 संघ आणि 32 संघातून 8वा क्रमांक त्या संघाच्या नावी जातोय. 7वा क्रमांक संघाचं नाव टीम मोरेगाव चॅलेंजर्स. हार्ड लक टीम परंतु अतिशय चांगला खेळ आपण ह्या
स्पर्धेमध्ये दाखवलात आणि मी विनंती करतोय ह्या स्पर्धेतील सांघिक 7वं पारितोषिक देण्यासाठी सन्माननीय भूपेश दादा मेहर आपण यायचं. स्वतः आयोजक, स्वतः एक चांगले खेळाडू आणि त्यांच्या शुभ हस्ते हा मोरेगाव संघाचा हा सत्कार केला जातोय. यश आहेत. बघा महिला वर्ग आहे. महिला वर्गांना विनंती असेल, मला वाटतं विश्वास आणि त्यांच्या आई आहेत मिलन वहिनी, आपल्याला देखील विनंती असेल आपण सर्वांनी यायचंय. जागा आहे भरपूर, आपण येथे स्थानपन्न व्हा. चला रिक्वेस्ट आहे आमची संपूर्णतः गावातील ग्रामस्थ, आपल्याला विनंती असेल बघा तेथून उठायचंय प्लीज. आपण सर्वांनी या, कोणाची नावं घ्यायला लावू नका. सर्वांनी या महिला वर्ग. बघा घड्याळात जवळजवळ 11:30 वाजून गेलेत, परंतु हे महिलांचं आणि महिलांचं खऱ्या अर्थानं हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. महिला वर्ग आपण सर्वांनी यायचं. मनोज दादा आपल्याला विनंती असेल आपण मंचावर या प्लीज. मनोज दादा बघा येथून अंधारामध्ये मला दिसून कोण दिसून येत नाही, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा राग रुसवा न करता आपण यायचं. त्यानंतर ह्या स्पर्धेतील 6वा क्रमांक संघाचं नाव स्वतः आयोजक आणि आयोजकांच्या भूमिकेमध्ये असताना खऱ्या अर्थानं तो बिझी शेड्यूल, प्रत्येकाचे खांदे ते थकलेले आहेत. प्रचंड मोठी मेहनत पाचच्या 3 ते 4 महिन्यापासून घेतली आणि त्या संघाचं नाव हार्डलक टीम, परंतु चांगला खेळ पुढील वाटचालींसाठी आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. संघाचं नाव आहे LNCC यज्ञेश 11, लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब यज्ञेश 11. मनोज मेहरे साहेब आपल्याला मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते हा गौरव केला जाईल. मान्यवर येतात, मान्यवरांना विनंती असेल आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचे. सांघिक पारितोषिके आहेत आणि ती सांघिक पारितोषिके दिली जातात. हार्डलक टीम, परंतु अतिशय चांगला खेळ या स्पर्धेमध्ये आपण देखील दाखवलात. त्यानंतर ह्या स्पर्धेतील 5वं पारितोषिक नवापूर नगरीतील अजून एक संघ हितांश क्रियांश 11 बाप्पा मोरिया. हा स्पर्धेतील 5वं पारितोषिक मी वहिनींना विनंती करतोय. आई आणि वहिनी दोघे आहेत, मिनलताई घरात आणि विश्वास आशिष आणि त्यांच्या आई अर्थातच प्रभावती मेहर. आपण दोघांनी यायचं आणि आपल्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेतील आपल्या गावातील सुपुत्र हितांश क्रियांश 11 बाप्पा मोरिया नवापूर ह्या स्पर्धेतील 5वा क्रमांक आणि त्यानंतर काही सन्मान बाकी आहेत आणि ते आम्ही सन्मान करणार आहोत. गावचे अध्यक्ष अर्थातच रामचंद्र मेहर साहेब आणि त्यांचा आता यथोचित सन्मान मुख्य मंचावर केला जातोय. हा स्पेशल आहे आणि त्या कारणास्तव मी विनंती करतोय संपूर्णतः आयोजकांना आणि भावेश दादा आपण यायचंय मुख्य मंचावर. हा यथोचित सन्मान, ह्या स्पर्धेची एक गोड आठवण. चला घाई करा यार. भावेश दादा आपण यायचं आपल्या शुभ हस्ते. गावचे अध्यक्ष अर्थातच बहुजन विकास आघाडी आणि त्या आघाडीचे खऱ्या अर्थानं धडाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून ज्या व्यक्तीची एक वेगळी ओळख आहे अर्थातच ते पाठीराखी देखील आहेत आमचे यंगस्टर खेळाडूंचे संपूर्णतः नवापूर गावचा आणि त्यांचा हा यथोचित सन्मान मुख्य मंचावर केला जातोय. रामचंद्र मेहर साहेब आणि त्यांचा हा सन्मान. त्यानंतर गावचे उपसरपंच, उपसरपंच नव्हे तर उपाध्यक्ष मुरलीधर मेहर साहेब आणि त्यांचा देखील आम्ही यथोचित सन्मान मुख्य मंचावर करतोय. दयानंद मेहर साहेब आपल्याला विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते हा यथोचित स्वागत सन्मान. मुरलीधर मेहर प्रत्येक गोष्टीत प्रत्येक खेळाडूंसाठी अगदी बारकाईनं ज्यानं खेळाडूंच्या सोबतीनं त्यांचा तितकाच मुळाचा वाटा आणि ही स्पर्धा गुण्या गोविंदानं पार पडली आणि त्यामध्ये त्यांचा तितकाच मुळाचा वाटा. सीझन 1 मध्ये देखील आपण पाहिलं होतं, सीझन 2 मध्ये देखील. आणि एक क्रिकेट चाहता एक बहुजन विकास आघाडीचे एक कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. त्यानंतर पुढील सत्कार दयानंद मेहर साहेब.
जय योगेश्वर बँड पथक आणि त्या बँड पथकाचे मॅनेजर अर्थातच दयानंद मेहर साहेब आणि त्यांचा देखील मुख्य मंचावर आम्ही यथोचित सन्मान करतोय. मी विनंती करतोय सुपरस्टार रिसॉर्ट्सचे सर्वे अर्थातच रविदादा वैते आपण यायचं आपल्या शुभ हस्ते. जय योगेश्वर बँड पथक वसई तालुका पालघर जिल्हा मुंबई उपनगर मुंबई सिटी अनेक ठिकाणी जय योगेश्वर म्हटलं तर काठेपाडा नवापूर आणि त्या बँड पथकाचे मॅनेजर आणि त्यांचा हा यथोचित सन्मान मुख्य मंचावर केला जातोय. पुढील सत्कार मंडप डेकोरेटर्स मनीष मेहर आपण देखील या. म्हणे आपण या. ज्ञानेश्वर मेहर साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते ज्ञानेश्वर मेहर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल. मंडप डेकोरेटर्स आणि त्यांचा मनीष मेहर आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही यथोचित सन्मान. त्यानंतर अजून एक मंडप डेकोरेटर्स मयूर मेहर कुठे असाल तर आपण या. आहेत का मयूर? त्यानंतर आमचे साथी समालोचक उमेश निजाई आयोजक आहेत आणि उमेश निजाई यांचा देखील आम्ही तर स्वागत सन्मान मुख्य मंचावर करतोय. उमेश आपण या. उमेश अनुपस्थित आहेत आणि त्यानंतर पुढील सत्कार डीजे धीरज 4 दिवसामध्ये खऱ्या अर्थाने एक वेगळी कमाल केले. धीरज गिराणे आपण देखील या. मनोज दादा मेहर यांना मी विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते. मनोज मेहर अर्थातच मनू दादा आणि त्यांच्या शुभ हस्ते हा डीजे मॅन आहेत अर्थातच धीरज गिराणे आणि त्यांचा मुख्य मंचावर स्वागत सन्मान केला जातोय. त्यानंतर आमची टेक्निकल टीम अर्थातच विश नेटवर्क आमचा त्यांचा संपूर्णतः टीमचा एकत्रित सत्कार केला जाईल. तिघांचे वैयक्तिक केले जातील. बघा ही स्पर्धा खऱ्या अर्थानं अशी आहे कोणत्याही प्रत्येक गोष्टींचा इथे बारकाईने विचार केला जातोय. म्हणजे अनेक मोठमोठ्या स्पर्धा आणि त्या अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये टेक्निकल टीम म्हटलं तर खऱ्या अर्थानं तो एकत्रित सत्कार केला जातोय. परंतु येथे ह्या स्पर्धेच्या वतीनं खऱ्या अर्थानं जितकं देता येईल मनीष निजाई सर आहेत आणि त्यांचा ह्या ठिकाणी आम्ही तो स्वागत सन्मान करणार आहोत. मी विनंती करतोय दानशूर असं व्यक्ती अर्थातच शैलेश दादा वैती. शैलेश दादाचा पुन्हा एकदा तो आम्ही उल्लेख करणार आहोत. तुर्तास टेक्निकल टीम आहे आणि टेक्निकल टीमचा खऱ्या अर्थानं हा स्वागत सन्मान मुख्य मंचावर केला जातोय. मनीष निजाई 4 दिवसामध्ये त्यांची आम्ही खऱ्या अर्थानं ती मेहनत पाहिले. टेक्निकल टीम म्हटलं तर सर्वाधिक आधी येणं सर्वाधिक लेट जाणं. एकदा जोरदार टाळ्या मनीष आणि त्यांची संपूर्ण टीम अर्थातच विश नेटवर्क. त्यानंतर आमचे कॅमेरामॅन आहेत आपण देखील यायचं. आपला प्रत्येकाचा वैयक्तिक सत्कार केला जाईल. शैलेश दादा आपण तेथेच थांबायचे. आमची टेक्निकल टीम 3 जण आहेत. तिघांचा वैयक्तिक सत्कार विश नेटवर्कची ही संपूर्ण टीम. हे आमचे कॅमेरामॅन शैलेश दादा आपणच यायचं. आपल्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान मुख्य मंचावर केला जातोय. ह्या स्पर्धेची गोड आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह ज्यावर मेन्शन केलेलं आहे की बहुजन विकास आघाडी पुरस्कृत नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग शैलेश दादा आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने एक उद्योजक आणि तो त्यांच्या शुभ हस्ते हा. बघा अजून कोणी आहे का? विश नेटवर्क या मित्रा. 2 आमचे कॅमेरामॅन होते आणि त्या कॅमेरामॅनचा देखील या ठिकाणी तर स्वागत सन्मान केला जातोय. शैलेश दादा ही संपूर्णतः टेक्निकल टीम आहे. त्यानंतर ह्या स्पर्धेला लाभलेले आमचे मॅन्युअल स्कोरर अर्थातच यश मेहर
यश आपण देखील यायचंय. यशची देखील ह्या स्पर्धेसाठी तितकीच मोठी मेहनत राहिले. रविदादा आपण या. आपल्या शुभ हस्ते हा यशचा सत्कार केला जाईल. खऱ्या अर्थानं यश असे व्यक्ती पाठच्या 4 दिवसामध्ये यशनं आमच्यापर्यंत अचूकपणे ती माहिती आणि समालोचक म्हटलं तर समालोचकाचा आरसा म्हणून मॅन्युअल स्कोरर ह्या व्यक्तीकडे पाहिलं जातं आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं सन्मान केला जातोय. वेदांत मेहर अजून एक मॅन्युअल स्कोरर आहेत. वेदू आणि वेदांतचा देखील या स्पर्धेच्या वतीनं वेदांताच एक वेगळ्या लुकमध्ये दिसतोय. त्यानंतर ह्या स्पर्धेच्या वतीनं अजून एक मुख्य सत्कार खऱ्या अर्थानं आमच्या गावचं खऱ्या अर्थानं काठेपाड्या गावचं जावई आहे, परंतु जावई असताना ज्यानं प्रचंड मोठी मेहनत घेतली. आम्ही देखील पाहत होतो, गाडीवर ये जा करत होतो, कुठून आणि कोणास ठाऊक कुठून आणत होता, परंतु पारितोषिक त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही प्रचंड मोठी मेहनत आहे. वैयक्तिक पारितोषिक आणण्यासाठी त्यांना एल-एन-सी-सी संघ आणि एल-एन-सी-सी संघासाठी सातत्यानं काहीतरी नवनवीन करण्यामध्ये त्यांचा वाटा असे नवापूर काठेपाडा गावचे जावई अर्थातच कल्पक वैती साहेब आणि त्यांचा हा मुख्य मंचावर आम्ही स्वागत सन्मान करणार आहोत. मी विनंती करतोय गावचे अध्यक्ष अर्थातच रामचंद्र मेहर साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते आपले जावई आणि त्यांचा हा स्वागत सन्मान मुख्य मंचावर केला जातोय. कल्पक वैती ज्यांच्या माध्यमातून अर्नाळा किल्ला नगरी म्हटलं तर तेथे एक सर्वाधिक मोठी स्पर्धा अंडरआर्म क्रिकेट आणि रॉयल किंग धमाका आणि त्या स्पर्धेचे ते सर्व आहेत. त्यांचे एक्सपिरियन्स यावेळेला येथे देखील ते मांडत असताना आपण पाहतो आणि ती स्पर्धा खऱ्या अर्थानं गुण्या गोविंदानं ही पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर आमचे स्पर्धेला लाभलेले साथी समालोचक कौस्तुभजी मेहर येथे अनुपस्थित आहेत, परंतु अजून एक समालोचक होते, आयोजक देखील आहेत आणि हेमेश मेहर यांना मी विनंती करतो. हेमेश एक असं व्यक्ती ज्यांना खऱ्या अर्थानं एक क्रिएटर देखील आहेत, चांगले एडिटर देखील आहेत, चांगले समालोचक देखील आहेत, चांगले आयोजक, चांगले खेळाडू. बोलावं तितकं हेमेश विषयी कमी आहे आणि असे एक व्यक्ती हेमेश आपल्याला विनंती असेल कल्पक दादा वैते आणि त्यांच्या शुभ हस्ते हेमेश यांचा स्वागत सन्मान मुख्य मंचावर केला जातोय. पाठच्या 4 दिवसामध्ये हेमेशची मेहनत आम्ही जवळून पाहिले. प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक गोष्टीमध्ये हेमेशचा तो मुळाचा वाटा. त्यानंतर पुढील आयोजक हितेन मेहर बंटी. हितेन मेहर आपण आहात का? बघा आमचे जवळचे मित्र आहेत. हितेन. त्यानंतर पुढील सन्मान पंच चिराग मेहर. पंच चिराग मेहर. चिराग मेहर आहेत का? यश येत आहेत. चिराग अनुपस्थित आहेत. यश आपण घाई करा प्लीज थोडीशी. आयोजक साहिल तांडेले आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल. त्यानंतर ह्या स्पर्धेला लाभलेले पंच अर्थातच विजय पाटील सर, मॅन फ्रॉम डोंगरपाडा. विजय पाटील सर आहेत का? बघा असेल तर आपण या. विजय सर आपण घ्यायचंय. वेल एक्सपिरियन्स आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटला जवळून ज्याने अनेक वर्ष खऱ्या अर्थानं अनेक उन्हाळे, अनेक पावसाळे, अनेक हिवाळे क्रिकेटच्या जवळून ज्याने पाहिल्यात आणि ते पंचांच्या भूमिकेमध्ये आता विरार क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने सातत्यानं आपण ज्यांना पाहतोय असे विजय पाटील सर. मी विनंती करतोय वहिनी साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते विजय सरांचा हा गौरव केला जाईल, सत्कार केला जातोय. मिनल घरत वहिनी आमच्या संपूर्ण काठेपाडा नगरी आणि एल-एन-सी-सीच्या लाडक्या वहिनी आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा अजून एक ह्या स्पर्धेला लाभलेले पंच आजच्या दिवसामध्ये ग्रँड फिनालेच्या दिवसामध्ये आपण ज्यांना पाहिले असे पंच आणि एक चांगले खेळाडू अर्थातच दर्शन अहिरे सर. दर्शन आपण देखील या. एक चांगले खेळाडू आहेत. वसई तालुक्यातील मातब्बर संघ. आता जयसाईचा आवाज येतोय बघा, बाकीचे देखील आपलेच आहेत. मी विनंती करतोय
चेतन मेहर आयोजक चेतन आपण यायचं आपल्या शुभ हस्ते हा दर्शन सरांचा या ठिकाणी गौरव केला जाईल. वसई तालुक्यातील मातब्बर संघ जयू दुर्गेश 11 संघ आणि त्या संघाचा खऱ्या अर्थानं सलामीवर बॅटर म्हणून दर्शनची एक वेगळी ओळख आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं दर्शन सरांचं या ठिकाणी आम्ही स्वागत सन्मान करतो. आणि त्यानंतर विरार क्रिकेट असोसिएशनचे सर्वाधिक मोठे आणि मातब्बर ज्यांची अॅक्युरेसी आपण सातत्यानं अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पाहिले आणि त्या पंचांचं नाव आहे विवेक पाटील सर. विवेक पाटील सर आपण देखील या. मी विनंती करतोय आयोजक राज मारी राज आपण या आपल्या शुभ हस्ते पंच विवेक सर विरार क्रिकेट असोसिएशन वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशन टेनिस क्रिकेट सातत्यानं विवेक सरांना आपण पाहतो आणि विवेक सरांचे ते अॅक्युरेसी आपण सातत्यानं मोठमोठ्या मैदानात मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सातत्यानं पाहिलं आणि त्यांचा हा स्वागत सन्मान मुख्य मंचावर केला जातोय. सी रॉयल कॅफेचे सर्वे अर्थातच चेतन दादा तांडेल. चेतन दादा आपण देखील यायचं आपला देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत सन्मान मुख्य मंचावर करतोय. चेतन दादा आपण या लवकर. चेतन दादा तांडेल खऱ्या अर्थानं दानशूर असं व्यक्ती आणि त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी आर्थिक मदत लाभली होती आणि मी विनंती करतोय गावचे उपाध्यक्ष अर्थातच मुरलीधर मेहर साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान मुख्य मंचावर केला जाईल. चेतन तांडेल दादा आपण या आपल्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान खऱ्या अर्थाने ही मायेची उबदार देणारी शाळा सी रॉयल कॅफे आणि त्या कॅफेचे सर्व आपण चेतन दांडेल साहेब आहेत आणि त्यांचा हा स्वागत सन्मान मुख्य मंचावर ही आठवणीत राहणार सन्मान चिन्ह आणि ते सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन मंथन रिसॉर्ट्सचे सर्व अर्थातच जतीन तांडेल. जतीन आहेत का? बघा पुढील सत्कार असा आहे आमच्या संपूर्णतः LNCC नवापूर काठेपाडा आणि त्या काठेपाड्याच्या सर्वांच्या लाडक्या वहिनी अर्थातच मिलन वहिनी आपण या आपला देखील आयोजकांच्या वतीनं संपूर्णतः आयोजक येतील. भावेश दादा आपण देखील जॉईंट असतील आणि हे क्षणचित्र कमी प्रमाणात आपण पाहतोय. संपूर्णतः आयोजक आपण सर्वांनी याचला घाई करा मित्रांनो. आयोजक मीन्स LNCC सर्व बघा आता सर्वांना वैयक्तिक कोणाची नावं नाही घेत आहे तेवढी रिक्वेस्ट आहे. LNCC संघाचे खऱ्या अर्थानं ह्या मालकीन आहेत. एक मालक एक मालकीन आणि त्यांचा संपूर्णतः LNCC संघाच्या संपूर्णतः आयोजकांच्या वतीनं हा स्वागत सन्मान. त्यानंतर जॉयलंड रिसॉर्ट्स आणि त्याचे सर्व मनोज दादा मेहर. मनोज दादा आपण देखील यायचं आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही स्वागत सन्मान करतोय. मी विनंती करतोय मुरलीधर मेहर साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान यथोचित सन्मान हा मुख्य मंचावर केला जातोय. त्यानंतर ह्या स्पर्धेला लाभलेले आमचे आयोजक अर्थातच ज्ञानेश्वर मेहर. मैदानासाठी सर्वाधिक मोठा योगदान त्यांचं राहिलं आणि त्यांचा हा स्वागत सन्मान मी विनंती करतोय गावचे उपाध्यक्ष अर्थातच मुरलीधर मेहर साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते ज्ञानेश्वर मेहर ज्ञाना दादा आणि त्यांचा इको कमी कर ए धीरू ए लक्ष दे रे बा हा स्वागत सन्मान मुख्य मंचावर केला जातोय. छोटे किलबिल अर्थातच मानविक मेहर डान्सर आहेत आमच्या नवापूर नगरीतील आणि मी विनंती करतोय
अध्यक्ष साहेब अर्थातच रामच्या बाबा आपण यायचं रामचंद्र मेहर साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते ह्या चिमुकल्याचा आपण पाठच्या 4 दिवसामध्ये त्याला लाईव्हला पाहिलं होतं. भरपूर नाचला आणि त्याचा तो स्वागत सन्मान हा मुख्य मंचावर केला जातोय. त्यानंतर आपण डायरेक्टली जास्त उशीर होतोय त्या कारणास्तव बघा ह्या स्पर्धेच्या वतीनं खऱ्या अर्थानं वैयक्तिक पारितोषिके अशी आहेत. आणि आमचे साथी समालोचक मृदुलजी मेहर यांचा सुद्धा गोड सत्कार LNCCच्या वतीनं मी रामचंद्र मेहर यांना विनंती करतो यांच्या हस्ते आयोजक विश्वास मेहर आपण देखील यायचं आपला देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही स्वागत सन्मान करतोय. भावेश दादांना मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते हा विश्वास सर अष्टपैलू असा खेळाडू आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं स्वागत सन्मान हा केला जातोय. विश्वास आपल्याला विनंती असेल शॉर्ट अँड स्वीट थोडक्यात आपण मनोगत व्यक्त करायचं. विश्वास बघा भावेश दादाची रिक्वेस्ट आहे. पुढील सत्कार आयोजक राज मारिया आपण देखील यायचंय. भावेश दादांना विनंती असेल भावेश दादा आपण थांबायचंय. दयानंद दादा आपण स्थानपन्न व्हायचंय. लाईव्ह आहे बघा. पुढील सन्मान आयोजक साहिल तांडेल आपण देखील यायचंय. मुरलीधर बाबा आपल्याला विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते हा आयोजक आहेत. साहिलची देखील प्रचंड मोठी मेहनत बघा वेळ होतोय ना तर साहिलचा आम्हाला चर्चा भरपूर साधायची होती परंतु खेळाडू आहेत भरपूर लांब जायचंय खेळाडूंना त्या कारणास्तव आता डायरेक्टली आपण वैयक्तिक पारितोषिके आणि वैयक्तिक पारितोषिकाच्या दिशेने वळतोय. ह्या स्पर्धेच्या वतीनं खऱ्या अर्थानं बघा आता जवळ या जयसाई बघा खेळपट्टीवर जे खेळतात त्यांना रिक्वेस्ट आहे मित्रांनो खेळ थांबवायचे तिथून सर्वांना विनंती असेल. जयसाई आपल्यासाठी भरपूर असं मैदान आहे इथे. गौतम सर्व खेळाडूंना घेऊन समोर या. आपण तिथे कॉर्नरला काय गेलं सर्वांना विनंती असेल. बघा ह्या स्पर्धेतील असं एक पारितोषिक खऱ्या अर्थानं प्रभावित करणारा खेळ आणि ते प्रभावित करणारे खेळाडू आणि त्यांच्यासाठी देखील हे पारितोषिक आहेत. इंडिव्हिज्युअल पारितोषिक आहेत परंतु हे प्रभावित करणारा खेळ आहे. ह्या स्पर्धेमध्ये ज्यांचा राहिला आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही एक युनिक आणि आगळा वेगळा असा हा सन्मान केला जातो. त्यामध्ये प्रभावित खेळ करणारा पहिला खेळाडू त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर LNCC संघाचा ट्रम्प आणि उंच तगडा धाकट आणि ज्या खेळाडूने खऱ्या अर्थानं प्रभावित करणारा तो खेळ सातत्यानं मैदानामध्ये दाखवला आणि तो ठरतोय. खेळाडूचं नाव मिस्टर राज मारिया मॅन फ्रॉम LNCC. मी विनंती करतोय मान्यवरांना आपण यायचंय. शैलेश दादा आणि रवी दादा आपण एकत्रित या दोघांनी आपल्या शुभ हस्ते हा अमन स्पोर्ट्स आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शूज जयू स्पोर्ट्स त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बॅट आणि राजन स्पोर्ट्स त्यांच्या माध्यमातून एक आगळं वेगळं किट आहे आणि हे सर्व देऊन या ठिकाणी राजचा गौरव केला जातोय. हॅलो बघा फोटोशूट केला जातो आणि त्यानंतर
अजून एक खेळाडू, ज्या खेळाडूनं खऱ्या अर्थाने ह्या 4 दिवसामध्ये प्रभावित करणारा खेळ ह्या स्पर्धेच्या माध्यमातून ज्याचा राहिला आणि त्या खेळाडूला आता ह्या स्पर्धेच्या वतीनं खऱ्या अर्थानं शूज आणि ते शूज देऊन या ठिकाणी त्याचा देखील आम्ही एक वेगळा आणि युनिक असा गौरव करणार आहोत. LNCC ह्या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हा प्रथमतच मला वाटतं असा वैयक्तिक हा युनिक असा सत्कार आहे आणि तो केला जातोय. खेळाडूचं नाव नवतरुण डोंगरपाडा संघाचा मयुरेश. मयुरेश आपण यायचं आहेत का मयुरेश? नाही आहेत. मयुरेश आणि मयुरेशचा सत्कार करण्यासाठी मी अध्यक्ष साहेब यांना मी विनंती करतो, आपण या. रामचंद्र मेहर साहेब आणि त्यांचा मयुरेशचा हा अमन स्पोर्ट्स आणि त्यांच्या माध्यमातून आकर्षित करणारी ही SX मास्टर कॉपी आणि ती शूज देऊन आणि हे काही वेगळी गिफ्ट आहेत राजन स्पोर्ट्सच्या माध्यमातून आणि ते देऊन या ठिकाणी मयुरेशचा हा गौरव केला जातोय. त्यानंतर अजून एक खेळाडू होता, त्यानं प्रभावित करणारं काम केलं. त्या खेळाडूचं नाव मी अध्यक्ष साहेबांना विनंती करतो, आपण यायचंय पुन्हा एकदा. खेळाडूचं नाव होतं साई चैतन्य बोळीन संघ आणि त्या बोळीन संघाचा खऱ्या अर्थाने एक असा मोहरा, असा एक चेहरा आपल्या ह्या स्पर्धेमध्ये प्रभावित करणारा खेळ त्याचा राहिला आणि त्याचा देखील या स्पर्धेच्या वतीनं सत्कार केला जाईल. खेळाडूचं नाव मिस्टर विनीत फ्रॉम साई चैतन्य बोळीन्स. विनीतचा खेळ आम्ही पाहिला, अतिशय चांगला खेळ. अनुपस्थित असेल तर कोणी या. बघा विवेक येतोय. विनीत अनुपस्थित आहे आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी राजन स्पोर्ट्स त्यांच्या माध्यमातून हे आकर्षित गिफ्ट आणि अमन स्पोर्ट्स त्यांच्या माध्यमातून आकर्षित करणारी ही शूज आणि ते देऊन हा गौरव केला जातो. आणि त्यानंतर आपण ह्या स्पर्धेतील प्रथमतः वैयक्तिक देऊया, नंतर फोटोशूट साठी बाकीचे लांब पळतात. आमचे एक्सपिरियन्स आहे, बऱ्याच मॅच मध्ये आम्ही हे पाहिले. त्या कारणास्तव आपण ह्या स्पर्धेतील चतुर्थार्थ पारितोषिक आणि त्या संघाचं नाव VVSC वर्धविनायक स्पोर्ट्स क्लब. बघा मान्यवरांना विनंती असेल, बोलत जाईल. दयानंद मेहर साहेब आपल्याला मी विनंती करतो, आपण या आपल्या शुभ हस्ते स्पर्धेतील चतुर्थार्थ पारितोषिक संघाचं नाव वर्धविनायक स्पोर्ट्स क्लब. अतिशय चांगला खेळ या स्पर्धेमध्ये आपण दाखवला. तब्बल 32 संघांचा समावेश आणि त्या 32 संघातून चौथा क्रमांक त्या संघाच्या नावी जाते. त्यानंतर ह्या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक देण्यासाठी मी विनंती करतोय अध्यक्ष उपाध्यक्ष अर्थात रामचंद्र मेहर साहेब आणि मुरलीधर मेहर साहेब. आपल्याला विनंती असेल, ह्या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक संघाचं नाव नवतरुण डोंगरपाडा. अतिशय चांगला खेळ आपण देखील या स्पर्धेमध्ये दाखवलात. हार्डलक टीम, थोडक्यात हुकलात, परंतु पुढील येणाऱ्या वाटचालींसाठी आपल्याला देखील खूप साऱ्या त्या शुभेच्छा असतील. नवतरुण डोंगरपाडा संघ मान्यवर आहेत आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते हा त्यानंतर ह्या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिके, ह्या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट खेळाडूचं नाव, ज्या खेळाडूनं प्रभावित करणारं क्षेत्ररक्षण सातत्यानं अनेक मैदानामध्ये दाखवलं, खेळाडूचं नाव आहे. त्या अगोदर मी विनंती करतो, आकर्षित करणारे ही गिफ्ट्स आहेत आणि ती गिफ्ट देऊन ह्या खेळाडूला तो सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय सन्माननीय भावेश दादा घरात आपण यायचं आपल्या शुभ हस्ते. ह्या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग आणि या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट खेळाडूचं नाव विशाल वजे मॅन फ्रॉम किरण 11 राणी तलाव. अतिशय प्रभावित करणारा आणि विशालला आम्ही खऱ्या अर्थानं तो ॲग्रेशन देखील पाहिलं होतं. यंगस्टर खेळाडू आहे, उभरता सितारा आहे
आणि ह्या खेळाडूनं खऱ्या अर्थानं आज म्हटलंय की माना मेरी उम्र कम है लेकिन हौसले मेरे बुलंद आहे आणि त्या प्रकारचा तो खेळ मैदानामध्ये दाखवत असताना आपण विशालला पाहिला आणि त्यानंतर ह्या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मी विनंती करतोय ह्या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि त्या खेळाडूला बोलवण्याआधी मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय भूपेश दादा मेहर आपण यायचे कुलर देखील आहेत बेस्ट फिल्डर असतील बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन आणि त्यासाठी ही आकर्षित करणारी ट्रॉफी बहुजन विकास आघाडी पुरस्कृत नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग आणि ह्या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटच्या खेळाडूच्या नावी तब्बल 7 विकेट आहेत इकॉनॉमिकल स्पेल आपण पाहायला गेलं तर प्रभावित करणारा अॅक्युरेसी मारा त्याचा आपण पाहिला आणि त्या खेळाडूचं नाव जय साई विरार मॅन फ्रॉम खेळाडूचं नाव ज्या खेळाडूच्या नावी तब्बल 7 विकेट खेळाडूचं नाव आहे मिस्टर हिमांशू हिमांशू आपण या भूपेश दादा मेहर आणि त्यांच्या शुभ हस्ते हिमांशूचा हा गौरव केला जातोय स्वागत सन्मान मुख्य मंचाच्या दिशेने केला जातो अतिशय चांगला खेळ आकर्षित करणारी ट्रॉफीज आणि आयोजकांच्या वतीने कूलर देखील आहेत आणि ते देऊन या ठिकाणी हिमांशू बघा थोडक्यात चर्चा करतोय हिमांशू बेस्ट बॉलर आहे ह्या स्पर्धेतील आतापर्यंत कितवा आहे असे जाम भेटलेत पण हे पहिल्यांदाच आहे असे भरपूर नॉकआउट स्पर्धेमध्ये म्हणतोय आणि मोठ्या स्पर्धेमध्ये येत असताना आता हिमांशूचा तो खेळ आपण पाहिला संघाची आम्ही चर्चा करणार आहोत त्यावेळेला परंतु खूप साऱ्या शुभेच्छा येणाऱ्या मॅचेससाठी वेळ होतोय त्या कारणास्तव आपण जास्त चर्चा नाही साधणार आहोत खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला देखील असतील आणि त्यानंतर ह्या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ज्या खेळाडूच्या नावी तब्बल 83 रन आहेत 83 धावा बघा हा मोठा कूलर आहे एप्रिल मे महिना जून महिना म्हटलं तर गरमी भरपूर असते आणि त्यासाठी एलएनसीसी संघाने ती सोय देखील केलेली आहे कूलर आहे आणि त्या खेळाडूचं नाव ज्या खेळाडूच्या नावी तब्बल 83 धावा आहेत त्या अगोदर मी विनंती करतो आदरणीय सन्माननीय ज्ञानेश्वर दादा मेहर आपण या आपल्या शुभ हस्ते ह्या खेळाडूचा सन्मान केला जाईल खेळाडूच्या नावी तब्बल 83 नाव किरण 11 संघ आणि किरण 11 संघाचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट खेळाडूचं नाव मिस्टर विकी राजन स्पोर्ट्स आणि त्यांच्या माध्यमातून बॅट देखील आहे आकर्षित करणारी ट्रॉफीज आणि हे मोठं कूलर आहे आणि ह्या सर्व गोष्टी देऊन या ठिकाणी विकीचा हा सत्कार केला जातोय ज्ञानेश दादा मेहर आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय विकी अतिशय चांगला खेळ या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिला विकीशी पुन्हा एकदा चर्चा करायला नक्कीच आवडेल शॉर्ट अँड स्वीट मध्ये बघा बेस्ट बॅटर आहे ह्या स्पर्धेतील तब्बल 32 संघांचा समावेश आणि त्या 32 संघातून येत असताना ह्या स्पर्धेत तब्बल 83 धावा ज्या खेळाडूच्या नावे आपल्याला पाहायला मिळतात आणि कशा प्रकारे फील करतोय प्रथमतः आणि ही कितवी आहे काउंट असं माहिती नाही किती आहे बट सॅटिस्फाय नाही कारण की अपेक्षा होती की फर्स्ट प्राइज जिंकलं असते तर मजा आली असती ही घ्यायला बट ठीक आहे भेटलं चांगला गेम झाला फायनलला आऊट झालो कदाचित आऊट झालो नसतो तर वेगळी परिस्थिती झाली असती बट ठीक आहे चालेल ते गौतमला पण माहिती आहे आयोजनाबद्दल आयोजन म्हणजे तेच मला वाटते 5वी का 6वी वेळ बोलतोय एकच नंबर झालेला आहे विश्वास दा भावेश दा सगळ्यांनी आशिष दा यांनी सगळ्यांनी मेहनत केलेली आहे ग्राउंड पण छानच होता तेच की स्मूथ झाले टुर्नामेंट काहीच प्रॉब्लेम वगैरे आला नाही हे कुठे होत नाही युजली पण तिकडे झालंय बघा इतकी सारी पारितोषिक आहेत आणि ते पारितोषिक नेण्यासाठी आता मी विनंती करतोय बघा मित्रांनो या सोबतीने यायचंय विकीला डोक्यावर न्यायला लागेल नाही तर या सांभाळून विश्वास त्यानंतर ह्या स्पर्धेतील आपण पाहतोय द्वितीय पारितोषिक संघाचं नाव त्या अगोदर मी विनंती करतोय मान्यवरांना द्वितीय पारितोषिक
मी विनंती करतोय द्वितीय पारितोषिक देण्यासाठी सुपरस्टार रिसॉर्ट्सचे सर्व अर्थात जर रविदादा वैते आणि शैलेशदादा वैते आपल्याला विनंती असेल आपण या दोघांनी एकत्रित यायचे दोन बंधू आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते रविदादा आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक अतिशय चांगला खेळ त्या तब्बल 32 संघांचा समावेश असताना थोडक्यात हुकले जातात पुन्हा एकदा तो प्रयत्न असणार आहे परंतु चांगला खेळ त्यांचा ह्या स्पर्धेमध्ये आपण पाहिला आणि त्या संघाचं नाव किरण 11 राणी तलाव आपण सर्वांनी एकत्रित यायचे मित्रांनो रविदादा वैते आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते किरण 11 संघ आणि त्यांचा संपूर्ण आता संघ आहे आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते अर्थातच रविदादा वैते आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा गौरव केला जातोय सन्मान केला जातो अतिशय चांगला खेळ ह्या स्पर्धेमध्ये आपण दाखवलात आणि त्यानंतर मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज खेळाडूचं नाव ज्या खेळाडूच्या नावी तब्बल 70 धावा 6 विकेट मालिकावीर आणि मालिकावीर देण्यासाठी मी विनंती करतोय मुरलीधर मेहर साहेब रामचंद्र मेहर साहेब आणि शैलेश वैती साहेब आपण तिघांनी एकत्रित यायचंय सर्वाधिक मोठा पुरस्कार वैयक्तिक आणि त्या खेळाडूसाठी फ्रीज देखील आहे भरपूर आकर्षित करणारी ते पारितोषिके आपल्याला पाहायला मिळतात खेळाडूचं नाव ज्या खेळाडूच्या नावी तब्बल 70 धावा आहेत 6 विकेट टोटल पॉइंट 401 401 पॉइंट ज्या खेळाडूच्या नावी येत आहेत आणि त्या खेळाडूचं नाव व्हीव्हीएससी संघाचा शुभम हेमजी शुभम अतिशय चांगला खेळ ह्या स्पर्धेमध्ये आपण दाखवलात आणि सीझन 2 मध्ये येत असताना ह्या स्पर्धेत तब्बल 401 पॉइंट ज्या खेळाडूच्या नावी तब्बल 70 धावा अष्टपैलू असा खेळाडू आणि प्रभावित करणारा खेळ ज्याचा आपण पाहिला तो ठरतोय ह्या स्पर्धेतील मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज शुभम आहेत आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते हा दयानंद मेहर साहेब अध्यक्ष रामचंद्र मेहर साहेब आहेत मुरलीधर मेहर साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान केला जातो अतिशय चांगला खेळ शुभम चर्चा करायला नक्कीच आवडेल शुभम आपण थांबायचंय शुभम बघा आता फ्रीज आहे आणि एप्रिल मे महिना सीझन चालू आहे मालिकावीर आतापर्यंत विरार क्रिकेट असोसिएशन मध्ये ह्या मोठ्या स्पर्धा खेळत असताना आतापर्यंतची कितवी आहे पहिलीच आहे ज्या प्रकारचं आयोजन ज्या प्रकारचं नियोजन आपण ह्या स्पर्धेचं पाहिलं तब्बल 32 संघ आणि त्या 32 संघातून अति अप्स डाऊन्स अतिशय मोठे कॉम्पिटिशन अधिक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं आणि तेथून येत असताना ज्या प्रकारचा खेळ आपला राहिला एक अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्यानं शुभम ह्या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि त्या खेळाडूला आता मालिकावीर आहे कशा प्रकारे खऱ्या तर फील करतोय तसं तो विचार केला नव्हता पण खूप चांगलं वाटतंय पण थोडा उदास पण आहे कारण की आम्हाला पहिलीच ट्रॉफी मारायची होती पण लास्ट सीझन आपला लास्ट मॅच पण आम्ही रनरअप आले आणि यावेळेला पण हे पण नेक्स्ट टाइम आम्ही नक्की ट्राय करू की फायनलला मारू आणि आयोजन तर खूपच चांगलं केलंय म्हणजे खेळायला खूपच मजा आली
यास खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला असतील आणि येणाऱ्या स्पर्धेसाठी संपूर्णतः आयोजकांच्या वतीनं संपूर्णतः काठेपाडा ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. फोटोशूट केला जातोय पहा. हेमेश आहेत आमचे एडिटर LNCC संघ आणि त्याचं इंस्टाग्रामला जे पेज आहे. अभिनंदन शुभम, अतिशय चांगला खेळ या स्पर्धेमध्ये आपण दाखवलात आणि त्या बळावर ठरतोय. मालिकावीर सर्वाधिक मोठा पुरस्कार कार्तिक आपण सर्वांनी आला तरी चालेल. बघा सांभाळून. सर्वांना विनंती असेल बघा किरण 11 संघ आपण थांबायचंय. फायनल मधील मॅन ऑफ द मॅच बाकी होता आणि त्या खेळाडूचं नाव मिस्टर हिमांशु. बडे मॅच का बडा खिलाडी. मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी विनंती करतो. विश्वास स्वतः आहेत, आयोजक आहेत आणि विश्वासच्या शुभ हस्ते हा हिमांशूचा मुख्य मंचावर गौरव केला जातोय. चांगला खेळ हिमांशूचा आपण पाहिला या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि त्यानंतर जास्त वेळ न घेता संपूर्णतः मान्यवरांना मी विनंती करतो आपण सर्वांनी एकत्रित यायचंय. मुख्य आयोजक या स्पर्धेला लाभलेले अर्थातच सुपरस्टार रिसॉर्ट्सचे सर्व अर्थातच शैलेश दादा वैती, रवी दादा वैती, संपूर्णतः अध्यक्ष उपाध्यक्ष संपूर्णतः आलेले मान्यवरांना मी सर्वांना एकत्रित बोलवतो. आपण सर्वांनी यायचंय. लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये आपण पाहिला होता UCC डोंगरपाडा, परंतु सीझन 2 मध्ये येत असताना ज्या संघाचं अधिराज्य खऱ्या अर्थानं संपूर्णतः विरार क्रिकेट असोसिएशनवर एक वेगळ्या पद्धतीचं आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये येत असताना आतापर्यंत लगातार 3 वेळा देखील आपण अनेकांना पाहिल्यात. परंतु आता हा एक वेगळा इतिहास आणि एक वेगळा इतिहास खरं तर एका वेगळ्या पानावर लिहिला जाईल, सुवर्ण अक्षरामध्ये लिहिला जाईल असा विरार क्रिकेट असोसिएशन मधील ज्या संघाचं एक वेगळं अधिराज्य आहे आणि त्या संघाचं नाव आहे जय साई विरार. बघा सर्वांनी एकत्रित या. मान्यवरांना विनंती असेल आपण सर्वांनी एकत्रित या. बघा त्या साईडनं थोडीशी डिवाइड झाले तरी चालेल. आमच्या डावीकडून देखील जा बाकीच्यांना. रोहित चिकना आपण त्या साईडनं जा, बाकीचे डिवाइड तिथून व्हा. मान्यवरांना मध्ये असू द्या. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवापूर काठेपाडा बिग बॅश लीग 2026 सीझन 2 आणि सीझन 2 चा चॅम्पियन आहे जय साई विरार. बोला साई बाबा की जय साई मोरया. बोला डोकरादेव महाराज की. अभिनंदन आणि अतिशय चांगला खेळ या स्पर्धेमध्ये आपण पाहिला. पहिल्या दिवशी खऱ्या अर्थानं अनेक अप्स अँड डाऊन्स आले होते, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा ते वर्चस्व गाजवत असताना आता 4 बोट आहेत, प्रत्येकानं ते वर केले आहेत. अर्थातच 4 टाइम हा चॅम्पियन आहे संघ. खूप साऱ्या शुभेच्छा आपण संपूर्णतः आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा देतोय. राज तो हमारा हर जगह पे है, पसंद करने वालों के दिल में और नापसंद करने वालों के दिमाग में. आणि असं त्यांचं एक अधिराज्य आणि पुन्हा एकदा हा स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. या अगोदर UCC डोंगरपाड्याला पाहिला, परंतु यंदाच्या वर्षामध्ये जो संघ एक वेगळ्या लहरात आहे आणि तो संघ यावेळेला लगातार विरार क्रिकेट असोसिएशन मधील मोठ्या स्पर्धेमध्ये 4 टाइम चॅम्पियन आहे. मोरया जय साई. चला अभिनंदन आणि पुढील वाटचालींसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या संपूर्णतः आयोजकांच्या वतीनं. आणि ही स्पर्धा येथे खऱ्या अर्थानं थाटामाटात उत्साहात पार पडली. किशन दादा आपल्याला विनंती असेल आपण थांबायचंय. किशन दादा, किशन जोशी
किशन दादा आहेत, खऱ्या अर्थानं उशीर झाला होता किशन दादा, परंतु सॉरी, संपूर्णतः मान्यवर आहेत आणि अनेकांचे स्वागत सन्मान करणं हे आमची संस्कृती आहे आणि ही संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न आज आपण पाहतोय लगातार 4 वेळा. बघा